आम्ही पण सकाळी आज प्रसार माध्यमाच्यातून ऐकलं की तत्वता मान्यता दिलेली आहे, पण तशा पद्धतीचा अधिकृत काय आम्हाला काय सूचना ग्रामपंचायतींना सुद्धा नाहीये किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाला सुद्धा नाही, म्हणजे कलेक्टर साहेबांना वगैरे. त्यामुळे आता हे जी काही चर्चा झालेली आहे ही अधिकृतरित्या आहे का अशी चर्चा झालेली आहे, याच्यावर त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आमच्या 20 गावांच्या एकंदरीत सकाळी चर्चा ज्या झाल्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी असतील, तर असं बाबा आपल्याला कुठेही अधिकृतरित्या जो पण काही येत नाही तो पण हे हद्दवाढीचा काय हा विषय तेवढा आपण अधिकृतरित्या मान्य करणं योग्य राहणार नाही, अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही 20 गावं आता बंद केलेली होती, ताकदीनं बंद केला. उत्स्फूर्तपणे लोकप्रतिनिधीपेक्षा ग्रामस्थांनी बंद हा ठेवलेला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेचा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हद्दवाढीमध्ये येण्याचा याच्यामध्ये हे दिसत नाही, येण्याची निर्धार दिसत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा जो काय आता घाट घातलेला आहे राज्य शासनाने किंवा आता इथल्या स्थानिक आमदारांनी, ही हद्दवाढ कसल्याही परिस्थितीत आम्ही करणारच. पण आम्हाला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एकट्याला हद्दवाढ करायची आहे का ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे, हा पहिला प्रश्न आहे. कारण राज्य शासन म्हणते की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. मग काल त्यांनी तत्वता मान्यता कशी दिली? ही काय अधिकृतरित्या काही चर्चा नाहीये किंवा अधिकृतरित्या कुठलीही गोष्ट झालेली नाहीये. त्यामुळं हद्दवाढीचा प्रश्न हा प्रलंबितच राहणार आहे. कारण आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून, आणि मग हद्दवाढ कसं करणार? परत आता निवडणुकीची प्रोसेस सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, प्रभाग रचना वगैरे करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मग हे सगळ्या गोष्टी असताना हे हद्दवाढीचा घाट जो घालावा गेला आहे, म्हणजे जो कोणत्याही पद्धतीचा ग्रामीण जनतेला मान्य नाही आहे, लोकप्रतिनिधींना मान्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की जे 2 लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक आमदार, अमल माडी साहेब असतील, चंद्रित नरके साहेब असतील, यांच्या मतदारसंघातील ती गाव आहे. आणि यांच्या मतदारसंघातील गावात त्यांच्या दोघांचा या हद्दवाढीला विरोध आहे. त्यांना विश्वासात न घेता कोणत्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. फक्त कसं आहे की तिथं चर्चा झाली आहे ही अधिकृत जरी असली तर पण त्याला कोणतेही अधिकृत असं स्वरूप नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला या हद्दवाढीचा विषय आता आलेला आहे पुढे, तर आम्ही ताकदीनं याला विरोध करणार आहे. आमची 20 गावं याला समर्थपणे तोंड देणार आहेत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा 6 गावं आणि 2 गावांचं जे काही उपनगर येतात ती घेण्याचा असा त्यांचा मानस आहे. पण आमच्या गावातली 1 इंच सुद्धा आम्ही त्यांना जमीन देणार नाही हद्दवाढीसाठी. हा आमचा येणाऱ्या काळामध्ये तीव्र या हद्दवाढीच्या संदर्भातला लढा असणार आहे. निश्चित या ठिकाणी या निमित्तानं लोकशाहीचा गळा दाबला जातोय, लोकशाही चिरडली जाते आणि लोकशाहीची हत्या केली जाते. एक तर राजकीय हेतू आहेच. होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट लोकांना ही हद्दवाढ पाहिजे तीच लोक हा विषय रेटत आहेत. आता मागाशी उत्तमरावांनी सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधी या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या चर्चा न करता एकतर्फे हद्दवाढ होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ताकदीने लढा देऊ. आता मी वडण गॅसनं या ठिकाणी काम करतोय आणि वडण सध्या तरी हद्दवाढीत नाही, पण आम्ही आता सोपवत आहोत. या आडगाव जरी जाता आम्ही सोपवत आहोत. त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही 20च्या 20 गावं ताकदीने पाठीशी उभा राहू आणि लोकशाही घालणाऱ्या या सरकारचा विरोधात तेवढेच ताकदीनं आंदोलन उभा करू, न्यायालयाने लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू. ग्रामीण जनतेचं म्हणणं रास्तच आहे. कारण खऱ्या अर्थाने एक बघायला गेलो आपण की शहरात खरोखर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर नाही, कचरा उठा वेळेवर होत नाही, रस्त्यांची दुरवस्था तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कंबरपट्टा लावून या ठिकाणी शहराने फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे. काल गेले रस्ते एखाद्या पावसात आज उठवून जात आहेत. परवा पाऊस मोठा झाला एका दिवशी तर संपूर्ण कोल्हापूर शहर तुंबलं होतं. अशी कोल्हापूर शहरात दुरावस्था असताना ग्रामीण जनता मी सुखी समाधान, आमच्याकडे मी नेहमीच सांगत असतो की आमच्याकडे 15 वित्त आहेत, नागरी सुविधा, जनसुविधा, जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा 25-15, 30-54, तांडा वस्ती किंवा दलित वस्ती सुधार योजना, अशा विविध योजना आहेत ज्यांच्या माध्यमात आमदार फंड, खासदार फंड, जिल्हा सदस्यांचा फंड या माध्यमातून करोड रुपयाचा विकास निधी या ठिकाणी थेट ग्रामपंचायत जमा होतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं एक जाळं ग्रामीण भागात निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवू आहे. मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गर्दीत ओढायचं आहे का तुमच्या ईर्षेपोटी, तुमच्या एरियापोटी, म्हणून आमचा हद्दवाढीला विरोध आहे. प्राधिकरण निर्माण करावं असं मागण्यासाठी त्याला पाठिंबा देखील भेटला, मात्र वरून काही हालचाली झाल्या नाही, का नेमका असं होतं? नाही, मग तुम्हाला तेच सांगितलं मी, लोकशाहीची गळचेपी चालली आहे. काल 20 गाव बंद ठेवले असता सुद्धा असा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे. आम्ही बंद तरी का ठेवला होता? तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि कुठेतरी निर्णयाला स्थगिती लागावी. पण
मला वाटत नाही अधिकृत कुठली अजून सूचना आलेली नाही, पण निश्चित या ठिकाणी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा स्टंटबाजी चालली असं मला वाटतंय. पण त्यात नाही काही निर्णय केला तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, रस्त्यावर लढाई लढू. आणि हे जसं म्हणते की कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करून त्याच्यामध्ये विकास करा, ते काही करणार नाहीत. त्यांना आहे त्या कोल्हापूर शहरात विकास करता आलेला नाही राज्यकर्त्यांना. मग ते अशा पद्धतीने एखादं प्राधिकरण स्थापन काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहे? की या ठिकाणी काही लोकांच्या फायद्यासाठी करतायत. आज एक साधं उदाहरण सांगतो, वडनेरसारख्या ठिकाणी रो हाऊस 3,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतो, तर कोल्हापूर फ्लॅट सुद्धा 5,000 7,000 8,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतात. मग ह्या लँड माफियांना किंवा ह्या बिल्डर लॉबीना अति मुनाफा किंवा अति प्रॉफिट करण्यासाठी, अति फायदा मिळवण्यासाठी ही चाललेली हालचाल, ही मुवमेंट